सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच आंबेडकरी बहुजन चळवळीतील एक लढाऊ व अभ्यासू नेतृत्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभाई वाघमारे यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कुशल नेतृत्वावर प्रभावित होऊन तसेच सुधागड रायगडचे डॅशिंग नेतृत्व राहुलभाई सोनावळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रशांत वाघमारे यांनी व विरसई गावच्या अनेक ग्रामस्थांनी रिपाईचा झेंडा हाती घेतला। त्यांनी आंबेडकरी बहुजन चळवळीला अधिक बलाढ्य व सामर्थ्यवान बनवण्याचा यावेळी निर्धार केला। आदरणीय राहुलजी सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज असलेल्या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत। आदरणीय माझे ज्येष्ठ सहकारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू आज इथे उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने मी आदरणीय राहुल सोनावळे यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण जे विचारलेला धम्मशीलजी प्रश्न आहे तो अतिशय गांभीर्याचा प्रश्न आहे। गेल्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे। खऱ्या अर्थानं आज महायुती झाली, पण ही अगोदर युतीच होती। शिवसेना आणि भाजप या युतीमध्ये 12 वर्षापूर्वी आम्ही प्रवेश केला आणि तो करत असताना 10% आम्हाला सहभाग मिळावा, वाटा मिळावा या अपेक्षेने गेली 12 वर्ष आम्ही सातत्याने त्यांना सगळ्या बाजूनी सहकार्य करत असो। ग्रामपंचायतीच्या जरी निवडणुका असल्या किंवा संसदीय पद्धतीच्या खासदारकीच्या निवडणुका असल्या त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ताकदीने आंबेडकरी जनतेला समोर आणून जास्तीत जास्त भाजपाला ताकद देऊन आज भाजप इथपर्यंत आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आज 80% त्यांनी जवळजवळ पद सगळं संपन्न केलेलं आहे। हातामध्ये सत्ता आलेली आहे। त्याच्यामध्ये खारीचा वाटा हा रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि त्या रिपब्लिकन पक्षाच्या खारीच्या वाट्याच्या अनुसार आम्हालाही 10% वाटा प्रत्येक जागेवर मिळावा अशी आमची सरळ अपेक्षा आहे। महामंडळ आज जर 67-68 महामंडळ आहेत, ह्या महामंडळात आम्हाला आज 10%चा वाटा मिळावा। आज सामान्यपणे आमच्या कार्यकर्त्याला SEO सुद्धा अजून करता येत नाही। आम्ही प्रपोजल टाकलेले असताना आणि त्याच्यामध्ये सातत्याने माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब प्रयत्न करीत आहेत। आमचाही सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे। आदरणीय फडणवीस साहेब यांच्याबरोबर सुद्धा साहेबांच्या चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं येणाऱ्या हा महानगरपालिका आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या सीटच्या 10% वाटा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे जे पक्ष सांगेल त्या अनुसार आम्ही आमचा मार्ग चोखाळणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।